प्रत्येक राईड्स ह्या फक्त किलोमीटर पूर्ण करण्यासाठी नसतात, तर काही राईड्स या आठवणी बनवण्यासाठी असतात. तसाच एक आजचा आपला प्रवास आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या मार्लेश्वरच्या मंदिराकडे जायचा. इंजिनचा आवाज, मित्रांची साथ आणि देवदर्शनाची ओढ एवढंच पुरेसं असतं एक अविस्मरणीय प्रवास सुरू करण्यासाठी. अखेर आम्ही मार्लेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचलो. गाड्या पार्किंग झाल्यानंतर आमचं हे थोडंसं बोलणं चालू होतं असंच. शहराच्या परिसरातले हे उभे असलेले भव्य डोंगर मन जिंकून घेतात. त्याचं हे अप्रतिम सौंदर्य पाहून प्रवासाचा थकवा सगळा नाहीसा होतो. तर बघा भावानं, आपण सगळ्या आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. तर बघा भावानं, बाजूला प्रवासाच्या गोष्टी चालू आहेत. प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं, तर प्रत्येक वळणावर नवीन अनुभव मिळवणं असतं. आम्ही वर जायसाठी भावानं मनाची तयारी करायला लागलोय आणि मला तर काय माहित नाही नेमकं वर किती आहे आणि काय आहे. बघा भावानं, मी थोडं कन्व्हिन्स करायला लागलोय वर जायसाठी आणि एकट्याला मला तर काय वर माहित नाही, त्याच्यामुळे चला चला चाललंय माझं पाठीमागं लागून. आणि शैलेशला माहित आहे किती वर आहे आणि काय आहे, त्याच्यामुळे ते आता नाही म्हणत होते. म्हणजे काय छोट्या पायऱ्या नाही का 3 फुटाची म्हणजे 2 पायरीची चला असं भावानं, मला पण माहित नव्हतं नेमकं किती वर आहे आणि काय, तरी मी म्हणाले चला असू दे चला असू दे, चाललंय माझं. मी माझ्या आता पुढे गेल्यानंतर मला कळणार आहे. तर मग भावानं आता आपण जाऊया वर, बघूया काय होतंय. इच्छा नसताना पण आम्ही चाललोय वर, म्हणजे माझी इच्छा आहे, यांची इच्छा नाही तरी जायचं वर. चला मग जाऊया, ट्राय करूया. चला. आधी लावून घेतले आता आणि जरा वर जाऊन लावायचे प्रयत्न करायचे. काय 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 केलंय? आधी गाडीवर लावून घेतल्यात, वर जाऊन काय लागतं काय बघ. भावांनो, आम्ही मार्लेश्वर मंदिराच्या कमानीजवळ पोहोचलोय आणि ही कमान आणि पायऱ्या पाहूनच वर जाण्याचा प्रवास किती खास असणार आहे याची जाणीव झाली. आता तर भावांनो, खरी परीक्षा चालू होणार होती, अजून चालू पण झाली नव्हती. आणि खरी परीक्षा म्हणजे या पायऱ्या भावांनो. सुरुवातीला चालता चालता वाटलं अरे सहज जाऊया आपण वर, एवढं काय नाही. पण काही पायऱ्या चढल्यानंतरच दम लागायला सुरुवात झाली. मला पण विचारलं ना अजून जरा काय म्हणतात, विचार की अजून किती वर ना पुढे गेल्यानंतर जरा काय म्हणतात. अजून भावानं चालायला सुरुवात केलं नाही, तो वर घायला लावलोय. चला मग वरपर्यंत काय होते बघा. आणि हे बघा, शैलेशदा तरी एकदम पुढे पळतच चाललेले आहेत. मी आपला निवांत एकदम प्रत्येक क्षण अनुभवत निसर्गाकडे बघत निवांत चालत होतो. भावांनो, अजून अर्धा पण रस्ता झालेला नव्हता, पण दम लय लागलेला. मग माझ्या लक्षात आलं, काही गोष्टी घाईत नाही तर अनुभवत पूर्ण करायच्या असतात. त्याच्यामुळं मी हळूहळू आपलं वर चालत चालत चाललो होतो. भावांनो, ब्लॉक करायचं होतं आपल्याला, ते पण मला काही सुचत नव्हतं नेमकं काय करायचंय. हे बघा भावांनो, शैलेशदा नुसतं पुढं पुढं पळत चाललेलं आहे, थांबायचं काय नाव घेणार. दम तर लय लागलाय. चला तर मग भावांनो, शैलेशदा तुम्हाला पुढे एक मज्जा दाखवणार आहेत. मार्लेश्वर मंदिराजवळ ही मज्जा तुम्ही अनुभवला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ऐकलं का भावांनो, अजून अर्ध्यात पण गेलो नव्हतं तवर ते म्हणाले दादा जवळ आहे जवळ आहे जावावर. अर्ध्यात पण आलेल ना भावांनो, आलंय खायला रबा. सांगू भावांनो, तुम्हाला एवढा दम लागलेला का नाही, काही शब्दात सांगण्यासारखा नव्हता तो. काय डोंगरात असेल आज तिथंपर्यंत पोचते का नाही का माहिती आजच्या दिवसात. असं का भावानं म्हणलो असेल, कारण मला माहित नव्हतं नेमकं वर किती आहे आणि मी पहिल्यांदाच गेलो. हे बघा भावानं, शैलेशला काय दम वगैरे काय लागत नाही, त्याच्यामुळे पुढे पुढे नुसतं पाहायला लागलात. शेवटी भावांना आम्ही थांबलोय थोडं दम खायसाठी. हा एक स्टॉप आहे, अजून 2-3 होतील पुढे जाऊ. ज्याला जायचं होतं ते मागा आणि ज्याला जायचं नव्हतं ते सगळ्यात पुढं. चला तर मग भावानं, एक आमचा आता स्टॉप झालाय आणि एक पाऊल प्रगतीकडे म्हणत आम्ही चाललोय वरपर्यंत. चला अजून जायचंय लेवर, जाऊया. भावानो, मला एवढा इथं दम लागलेला का नाही, 0.5x वर मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण ते 1x वर कसं काय आलं काय माहिती. तर मग भावानो, शैलेशला इथं काहीतरी आवडले आणि काहीतरी घ्यायचं येत ना आपल्याला. आता दिसाला तार लावतेली ती घेतल्या बहुतेक तार. तर बघा भावानो, अचानक आम्ही या दुकानात आलो आणि इथं व्हिडिओ चालू होता म्हणून त्या दाताला पण काही सुचना नेमकं काय बोलायचंय. चला बघा भावानो, ते या बिचारा माकडाला तहान लागलेलं आहे. भावानो, कसे वाट बघत बसलेले आहेत माकडं. आलो भावानो, शेवटी आता वर आलोय. हे बघा मंदिर.
इथं आता चपला काढूया. चला मग आम्ही इथं रविवारी आलेलो त्याच्यामुळे इथं गर्दी कमी आहे. तर बघा भावानं थोडंसं पुण्याचं काम आम्ही करायला लागलोय. माकडाला पाण्याची बाटली आम्ही भरून दिलेली आहे पाणी प्यायला. बघा असे ते माकड रिकामी बॉटल तोंडाला लावून पाणी पित होतं. आता हे माकड बघा जमिनीवर पाणी ओतून प्यायला लागलंय. भावानं याला पाणी पाजायला गेल्यानंतर याने चुकून मारला विरला तर काय करतात, त्याच्यामुळे याला पाणी पाजायला नाही गेलो आम्ही जवळ. हे बघा भावानं या आमचा ग्रुप. आम्ही सगळे एकत्र देवदर्शनाला आलो होतो बाईकवरून. असं फिरायला लय मजा येत्या. नाही तर देवासाठी मी फुलं आणि नारळ आणि प्रसाद घेतलेला. पण तो जो प्रसाद होता तो माकडं ओढत होते सारखं, त्याच्यामुळे आम्ही वैतागून शेवटी त्या माकडांना प्रसाद दिला सगळा. आणि इथनं भावानं आम्ही आज जाऊन दर्शन घेऊन आलो आहे मस्तपैकी. आणि भावानं मला तर काय फोटो वगैरे काढायला जमत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ केला आहे असा. इथे हे बघा निसर्ग सौंदर्य कसं आहे, डोंगर वगैरे कसले आहेत खतरनाक. वर भावानं लय ऊन लागत होतं कारण पावसाचा थेंबही पडलेला नव्हता इथं. इथं जर भावानं पाऊस चुकून पडला असता तर इथं काय बघण्यासारखा नजारा होता. पण चला भावानं शेवटी नशीब आपलं. आणि परत जाऊया कधीतरी मार्लेश्वरच्या राईडला, त्यावेळेस आपल्याला नक्की धबधबा बघायला मिळेल. इथंच आम्ही दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ टाइमपास करत थांबलो होतो फोटो वगैरे काढत. पण तुम्हाला सांगितलं भावानं मला फोटो वगैरे काढायला जमत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ चालू आहे आपला. मंदिर परिसरात लय माकडं आहेत आणि काही शांत बसलेले तर काही इकडनं तिकडे उड्या मारत होते बघता. त्याच्यामुळे मोबाईल आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जरा नीट सांभाळून ठेवा. चला तर मी भावानं जाऊया आता. चला अशा तऱ्हेने चला भावानं शेवटी आम्ही आता चाललोय खाली. हे पण बघा भावानं इथं काय ते झाडी काय ते डोंगर सगळं कसं एकदम मस्तपैकी. आणि ते माकडं बघा येऊन बसलेले आहेत सावलेला निवांत. आणि इथं टोपणाने पाणी प्यायला लागलेले आहेत, यांना पण खूप तहान लागलेले आहे. आणि हे बघा आता आपल्या सोबत आलेले रायडर इथं पाणी पाजणार आहेत माकडांना. शेवटी रायडर लोकांना सुद्धा भावानं भीती वाटतं माकडांची मारेल बिरेल म्हणून. पाणी पाजायला जायचं आणि त्यांनी मारलं म्हणजे अवघड व्हायचं. आणि हे भावानं फक्त रीलसाठी पाणी पाजलेलं नव्हतं तर रिअलमध्ये पाणी पाजलेलं आहे. रीलसाठी आणि पब्लिसिटीसाठी आम्ही व्हिडिओ तयार केलेला नाही आहे भावानं हा. त्यांच्या मनात होतं त्यांनी पाणी पाजलं. चला भावानं आता जाऊया खाली. मग वर येताना भावानं जी पायरी एवढी अवघड जात होती चढायला वर, तीच आता खाली उतरताना एकदम सोपं वाटत आहे जायला खाली. आणि भावानं खाली जाता जाता पुन्हा एकदा सह्याद्रीचा नजारा मनात साठवून घेऊन खाली जात होतो. काय जरा गेलं बघा बरं. चला तर भावानं मग जाऊया आपण चालू खाली आता. आणि इथनं भावानं खाली उतरताना एक वेगळीच मजा आहे. इथं बघा भावानं सहज आपला व्हिडिओ चालू होता आणि माझं एवढं लक्ष नव्हतं. आणि इथं माझ्या मागे एक भाऊ आलाय बघा. आणि इथं त्या भावाने आम्हाला हात केलेला आहे, पण मी आता व्हिडिओ एडिटिंग करताना मला दिसला तो भावा. तिथं जरा तो थांबून आमच्यासोबत बोलला असतास तर खूप भारी वाटला असता आम्हाला पण. आणि सॉरी भावा माझं लक्ष नव्हतं, नाहीतर मी नक्कीच तुझ्यासोबत थांबून बोललो असतो. आणि काय भावानं इथलं वातावरण आहे एक नंबर. आणि आता भावानं तोंडावर बघा कसं हसू यायला लागलंय, कारण इथनं आता खाली जाताना इथं माणसं वर जाताना दिसायला लागल्यात. आणि ते पण माझ्या एवढेच दमलेले भावानं, मागाशी दमलेलं मी तेवढा. पण खाली येताना असं निवांत एकदम भारी मस्त मजा येते. आणि खरं सांगायचं तर भावानं या पायऱ्याने पण आमची फिटनेस टेस्ट घेतली. उतरताना एवढं काय वाटत नाही, वर जाताना लय काय वाटतं. पण खरंच भावानं इथे येण्याचा जो अनुभव मी एक्सपिरियन्स केला आहे ना तो खरंच खूप भारी होता. इथनं उतरताना भावानं खाली जायची मजा म्हणजे एकदम लय मजा येत्या. खाली जाता जाता भावानं आम्ही आता सरबत प्यायला थांबलेलो आहे इथं. आणि तसं पण लय तहान लागलेलं त्याच्यामुळे आम्ही आता सरबत प्यायला लागलोय. आणि कोकणात येऊन भावानं साधा सरबत पिण्यात काय अर्थ नाही, त्याच्यामुळे हा कोकम सरबत घेतलेला आहे बघा. आणि इथं आल्यानंतर भावानं तुम्ही पण 100% ट्राय करा. आणि आता सरबत पिऊन आम्ही परत रिफ्रेश होऊन खाली चाललोय. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी तो सरबत म्हणजे अमृतच वाटला. थकलेलं शरीर आणि मन दोघेही एकदम रिफ्रेश झालेत. मंजिल तो यूं ही मिल जाएगी भटकते भटकते, पर असली मजा तो सफर में ही होता है. आणि खरंच भावना डेस्टिनेशनपेक्षा प्रवासच खूप जास्त आनंदमय आणि अनुभव देणारा होता. आणि खरंच खूप मजा आली या प्रवासामध्ये मला. इथून आम्ही आता खाली पोहोचलो आहे आणि आता आम्ही आमच्या गाड्याकडून आता चाललो आहे घरी. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या राईडमध्ये पुन्हा भेटूया.